नमस्कार. आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरपासून 100 किलोमीटर आणि बेळगावच्या अगदी अलीकडे असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात. हे एक मिनी प्राणी संग्रहालय आहे, पण इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या गाड्यांच्या मधून सुद्धा तुम्हाला आतमध्ये फिरवलं जातं किंवा तुम्ही पायी सुद्धा हे संपूर्ण संग्रहालय पाहू शकता. सुरुवातीलाच इथं खूप सारे पक्षी आहेत. आम्ही पहिला पाहिला इमू, त्यानंतर हे सुंदर सांबर जे अगदी जवळून पाहता आलं. ऊन असल्या कारणाने ते सावलीत बसलं होतं. त्यानंतर चितळ म्हणजेच स्पॉटेड डिअर, त्याचा एक सुंदर कळप समोरच येऊन थांबला होता. आणि मग पाहिला जंगलाचा राजा सिंह. प्रत्यक्षात अशा प्रकारे प्राण्यांना पाहणं हा अनुभव वेगळाच आहे, म्हणून खूप साऱ्या प्राण्यांचे व्हिडिओ मी इथे केलेले नाहीत. तुम्ही हा अनुभव इथे येऊनच घ्या. तिथेच बाजूला हैना म्हणजेच पट्टेदी तरस. आम्ही गेलो तेव्हा दुपारची वेळ होती, त्यामुळे सर्व प्राणी सावलीत किंवा पाणवठ्यावर होते. जंगलातला सगळ्यात देखणा आणि चपळ असा इंडियन लेपर्ड बिबट्या शांत झोप घेत होता. टायगर सफारीसाठी अशा गाड्या आहेत. या जाळीबंद गाड्यांमधून आपण वाघ असलेल्या ठिकाणी जातो. टायगर सफारीसाठीचं तिकीट तुम्हाला मेन काउंटरवरच काढावं लागतं. आणि इथे आम्हाला दिसला हा रुबाबदार वाघ. प्राणी संग्रहालयात येण्याचं मेन कारण म्हणजे वाघ. इतका सुंदर प्राणी की पाहतच राहावंसं वाटतं. जरी तो जाळीबंद असला तरी त्याची दहशत तशीच राहते. तुम्ही इथे भेट देणार असाल तर शक्यतो सकाळच्या वेळेत या. आम्हाला थोडी दुपार झाली होती, त्यामुळे सर्व प्राणी हे सावली शोधत होते आणि सावलीतच होते. या सर्वांशिवाय इथं हसवल, कालवीट, लांडगा, चौशिंगा, मगर, कासव, मोर अशा अनेक इतर पक्षी सुद्धा आहेत. यांचं एक मोठं मत्स्यालय म्हणजेच ॲक्वेरियम सुद्धा आहे, पण तांत्रिक कारणाने ते त्या दिवशी बंद होते. संग्रहालयाच्या तिकीटचा डिटेल फोटो मी इथं देत आहे. तुम्ही सुद्धा हे संग्रहालय पाहायला नक्की जा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.